पांडू कुठे? माझं लग्न आणि तो येणार नाही असं होऊच शकत नाही. पांडू पण संकटात नसेल ना रे माझ्यासारखाच? जय जिंगरावा. ए पांड्या, तुला का उगा तुझा जीव धोक्यात घातला? काय फायदा झाला का त्याचा? झाला का? अरे चिलटा नसता साण्याला आवाज नसतो द्यायचा. केवढूसा तू चिरकुट एवढूसा आणि मी एवढा डोंगरा एवढा. आम्ही सकूच ठरवलेलं लगीन तू मोडाय निघाला तू. अरे हट. सकूच लगीन तर लागलंच आणि सकूच्या छळाला बी सुरुवात झाली. घरात बी शिरली नाही ती अजून. तिच्या सासूनी फक्त नवऱ्याला घरात घेतलं. पण सकू बिचारी सकू अजून अंगणातच उभी आहे. तिची आई टोरायला असं कवटाळून नवी नवरी बाहेर रडतीये. तुझा काया तू सासरी घेऊन जाणार म्हणजे घेऊन जाणार. काया? तोच काळ्या. त्या काळ्याला टाकल्याशिवाय तिची सासू तिला घरात नाही घेणार. हसू नका. आमच्या पुरीच्या पाठीशी तिचा इटुराया आहे. तू तुम्हाला असा धडा शिकवीन ना तुम्ही उद्या रडाल. या चिरकोट. काय बोलला तू? काय बोलला? हे बघ तुझ्या सकुला ना माझ्या पाया पडायला लावणार आहे मी. ती शरण येणार आहे मला. तिचा माज उतरवणार आहे मी. आणि तुला तर येत्या अमुष्याला मी बघ उंदीर बनवतो की नाही. उंदीर बनवणार आहे मी तुला. उंदीर. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. आमच्या मेवण्यांचं लक्ष नाहीये बरं का जेवणात. कसं लागणार? ते तर अंगणात लागलं असणार ना. काय दिगू? अरे त्याचं लक्ष बाहेरच असणार कारण त्यांची बायको घरात येण्याऐवजी बाहेरच्या बाहेर माहेरीच निघून गेली तर. ती जाऊ द्या हो काका, पण अंगभर सोनं आहे. तशीच निघून गेली तर रानावनात. अरे हा गप्पा पुरे. तुमच्या जेवणानंतर बायकांची जेवणं व्हायची आहेत याचं जरा भान असू दे. जय गुरु महाराज. जय नागोजी बाबा. बाबा तुम्ही बघताय ना हे सगळं काय चाललंय. मला बळ द्या बाबाजी. नागोजी बाबा मला बळ द्या. मला बळ द्या. अरे दादा असंच उठा लागला नाही म्हणजे रमाई वरदेल ना. अहो दिगंबरराव तुम्ही खाल्लंय की नाही हेच कळत नाहीये. हा मला माहितीये नवी वहिनी जेवली नाही ना अजून.
म्हणून ती दादाला जेवण जात नाहीये. अरे दिगू, दिगंबरराव, अरे अरे खरंच लक्ष नाहीये त्याचं. हे काय जवळजवळ सगळं पान तसंच टाकलंय त्यानं. अहो काका, टाकलं नाहीये ते, ठेवलंय बायकोसाठी. म्हणजे अहो नवीन नवीन लग्न झालंय ना, पहिला दिवस आहे आज, विसरलो का? नवी नवरी नवऱ्याच्या ताटातलं जेवते ना उष्ट, परंपराच आहे आपली. अगं यमुनी, ते झाकून ठेवतात. अरे त्याचं लक्ष बाहेरच असणार, कारण त्याची बायको घरात येण्याऐवजी बाहेरच्या बाहेर माहेरीच निघून गेली तर. पण अंगभर सोनं आहे, तशीच निघून गेली तर रानावनात. जय नागोजी बाबा. गेली कुठे ही मुलगी? अंगभर सोनं घेऊन खरंच निघून गेली की काय ही सकू? सखू, सखू, सकू, सकू, अगं तू कशी काय आलीस? हा, का आलीस तू? काय झालं? हा, बाळा बाळा मला सांग ना, काय झालं तुला? अगं का रडतीयस तू? सकू, का रडतीयस? सांग ना बाळा मला. सकू, सकू बाळा, सकू, मला सांग ना, काय झालं तुला? तू का रडतीयस? हा, सकू, अगं सांग ना, काय झालंय तुला? तू कशी काय आलीस परत? सांग बघू मला सांग ना, काय झालं? हे बाळा, काय झालं? सकू, काय झालं? उमा, सकू सांग ना गं मला. कुठे? अगं कोणाशी बोलतेस तू? सकू, अगं कुठे गेलीस? काय झालं उमा? सकू, अगं कुठं आहे सकू? सकू सासरी गेली. अगं भानावर ये.